साचा नसेल तर तुम्ही हाताने बनवून घेऊ शकता आणि नंतर त्याला चमच्याच्या साहाय्याने शेप देऊ शकता. मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं ते. बघा छान आपला मोदक बनवून तयार आहे. असा एक गोळा घ्यायचा, हातावरती प्लेन करायचा, त्याला असा शेप द्यायचा मोदकाचा अशा पद्धतीने. हे बघा व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे असं तळ हातावर घेऊन त्याला शेप द्यायचा आणि याला आपण असं लाईन्स करून घेऊया अशा पद्धतीने. किती छान दिसत आहे मोदक. हे बघा आपण असे मोदक सर्व बनवून घेऊया. हे बघा किती छान दिसत आहेत. अगदी बाहेर फेटोमध्ये मिळतात तसेच हे मोदक आपले बनवून इथे तयार झालेले आहेत. आणि इथे मी चमच्याने, खरा नैवेद्य गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचाच असतो आणि आपण तोच जुना पारंपरिक पदार्थ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमध्ये. हे बघा अशा पद्धतीने किती छान दिसत आहेत आपले मोदक. रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा मी मोल्ड नसेल तर कसा मोदक बनवायचा हे तुम्हाला मी दाखवलं आहे. असं गोल करून घ्यायचा, त्याला मोदकचा शेप द्यायचा आणि त्याला आपण असं चमच्याने आकार देऊन घ्यायचा. तोही मोदक छान दिसत आहे. अशा पद्धतीने आपण सर्व मोदक आता बनवून घेऊया. अशा पद्धतीने इथे आपले सर्व मोदक बनवून तयार आहेत. आणि इथे माझ्याकडे गोल्ड असं वर्क होतं तर ते मी मोदकला असं लावून घेतलेलं आहे, त्याच्याने मोदक छान दिसत आहेत. हे बघा आपले मोदक किती छान बनवून तयार झालेले आहेत. किती छान दिसत आहेत. गणपती बाप्पासाठी हा नैवेद्य पण नक्की ट्राय करा. गुळ खोबऱ्याचे मोदक. गुळ खोबऱ्याचे मोदक बनवण्यासाठी आपण एकाच वाटीचं मेजरमेंट घेतलं आहे. 1 वाटी खोबरं, 1 वाटी रवा आणि 1 वाटी गुळ योग्य प्रमाण आहे. आणि समजायला अगदी सोपं आहे, काहीही अवघड नाही रेसिपीमध्ये. घरच्या साहित्यामध्ये आपली रेसिपी बनवून होते. रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली ते. मोदक सिरीजमध्ये आज आपण बघितलं आहे गुळ खोबऱ्याचे मोदक. रेसिपी कशी वाटली? अगदी सोपी आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.